नमस्कार. आजच्या पिढीला कॅफे फूड खूप आवडतं आणि तुमची मुलंसुद्धा असं कॅफेमध्ये जाऊन हा पदार्थ खात असतील ना, तर त्यांच्यासाठी तुम्ही हा पदार्थ घरीसुद्धा बनवू शकता. तर त्यासाठी जेवढ्या प्रमाणात पदार्थ बनवायचा आहे, तेवढं चिकन घ्यायचं आहे, बोनलेस चिकन आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मिक्सरला छान असा बारीक त्याचा लगदा करून घ्यायचा आहे. तर त्यात चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड, पेरी पेरी मसाला, हळद, लाल तिखट, चिकन मसाला, चवीपुरतं मीठ, आलं, लसूण, कोथिंबिरीची पेस्ट, किसलेलं गाजर, 1 ढोबळी मिरची, 1 कांदा, मूठभर कोथिंबीर आणि 1 ते 2 चमचे लिंबाचा रस घालायचा आहे किंवा लिंबू रसाऐवजी तुम्ही इथे 1-2 चमचे दह्याचा सुद्धा वापर करू शकता. तर त्यानंतर त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घाला किंवा बटरसुद्धा घालू शकता आणि छान असा हाताने एकजीव करून घ्यायचा आहे. हातानेच करायचं हे, चमच्याने करायचं नाही आणि त्याच्यानंतर बाइंडिंगसाठी याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालून परत एकदा एकजीव करून घ्यायचं आहे. आता ग्लासला आतून तेल लावून घेतलेलं आहे. त्या ग्लासमध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे. आता भरत असताना थोडं-थोडं टाकत जायचं आणि हाताने दाबत जायचं म्हणजे कुठेही याच्यामध्ये गॅप राहायला नको, त्यासाठी ही प्रोसेस करायची आहे आणि असं टॅप करून घ्यायचा ग्लास. त्याच्यानंतर वरून एक फॉईल पेपर लावायचा आहे आणि त्याला छान रबर बँड लावून घ्यायचा म्हणजे याच्यात पाणी जाणार नाही. आता कुकरमध्ये खाली पाणी घालायचं, त्याच्यावर रिंग ठेवून एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये हे ग्लास ठेवायचे आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या आहे. आता कुकर गार झाला की बाहेर ग्लास काढून घ्यायचे, फॉईल बाजूला काढायचं आणि छान हे शिजलं आहे. आता चाकूने त्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आणि हेल्दी चिकन व्हेज कबाब आपलं तयार आहे. आता हे कबाब पूर्णपणे गार झाले की आपल्याला हव्या त्या जाड आणि पातळ अशा चकत्या तुम्ही त्याच्या करून घ्यायच्या आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे झिपलॉक बॅगमध्ये भरून तुम्ही डीप फ्रीजमध्ये 1-2 महिने साठवून ठेवू शकतात. आता तयार कबाब बर्गर किंवा सँडविचमध्ये तुम्ही वापरू शकता. तर ते कसे वापरायचे तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. त्यासाठी फॉलो करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मालाच किचनला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका आणि मांसाहारी लोकांपर्यंत ही रेसिपी पाठवा. धन्यवाद.